प्लीज ऐक दादा. अरे काय वेडेपणा चाललाय तुझा? तुला काय झालं असतं तर? मला काही होत नाहीये मावशी. तर मी माझ्या अर्जुनसाठी काही करू शकत नसेल ना तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. बेटा असं का ग म्हणतेस? मला माहित आहे तुझ्यावर संकट कोसळलंय, त्याच्यामुळे तुझ्या मनावर परिणाम झालाय, पण तू असं बोलू नको ग. सांभाळ स्वतःला. अगं देव आपल्या पाठीशी आहे. तू अर्जुनरावांना काय होऊ देणार नाही, लक्षात ठेव. हो ग आर्या, अर्जुन नक्की परत येईल हे बघ, आमचाही विश्वास आहे. कुठे गेलास तू? मला असं एकटीला टाकून. तू मला म्हणाला होतास ना की मला कधीच एकटी सोडणार नाही. बघ का रागवलास का तू माझ्यावर? मी तुझं ऐकलं नाही ना. पण आता असं नाही होणार. तू म्हणशील तेच होईल. मी सगळं ऐकेन तुझं, पण प्लीज परत ये. प्लीज परत ये अर्जुन. मिताली, त्या अर्जुनच्या ऍक्सिडेंटमुळे आर्याला वेड लागणार. अरे मग बरं झालं ना, सुंठे वाचून खोकलाच गेला. इकडे तो अर्जुन मेला, आता ही आर्या वेडी झाली. आता फक्त माया ताईंचा काटा काढायचा. एकदा का ते काम झालं ना मग आपली काळजी मिटली. काय म्हणालीस मिताली तू? काय विचारते मी मिताली? नाही म्हणजे ती असं म्हणत होती की मी असं म्हणत होते की तिथे नेमकं काय घडलं ते कळलंच नाही ना आपल्याला. हा म्हणजे ती असंच म्हणत होती. काय झालं तिकडे? कुठे? ते जिथून अर्जुनची कार कोसळली ना तिथे. काय नाही, अर्जुन अजून सापडला नाहीये. पण काहीतरी सापडलं असेल ना तिथे. हा मोबाईल सापडला, पण तोही तुटलेल्या अवस्थेत. एक मिनिट, मी मायाताईन बरोबर जाणार आहे. आर्या, काही बोलू नकोस दादा. मला माहिती या सगळ्यासाठी तूच जबाबदार आहे. आर्या, असं उगाच एकटं बसून तुमच्या मनात नको नको ते विचार येतील. तुम्ही आधी उठा बघ. कालपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाही. थोडंसं खाऊन घ्या. नकोय मला काय. मला थोडा वेळ एकट्याला सोड. हो पण मी काय म्हणते, तुला सांगितलेलं कळत नाही का? एकदा मला एकट्याला सोड. मी कुठे चुकलो अर्चना? सांग ना, मी कुठे चुकलो म्हणून देव मला अशी शिक्षा देतोय? काय चुकलं माझं? आधी शांत व्हा तुम्ही. आर्याचं आजही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. फक्त परिस्थितीमुळे काही गैरसमज निर्माण झाले आणि त्यात अर्जुनरावांचं सगळं काही ठीक होईल. अर्जुनरावांचा ऍक्सिडेंट घडवून आणलेला प्लॅन आहे. ते कोणी केलंय ना, ते मी लवकरात लवकर शोधून काढेन. अर्जुनरावांना जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आर्या, आर्या कुठे गेली?